जनतेचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न आहे। चंद्रशेखर बावनकुळेंची सत्याच्या मोर्चावर टीका, कार्यकर्ता टिकवण्याची राज ठाकरेंची धडपड सुरू आहे। दुबार मतदार यादी 25 वर्षापासून असल्याचं बावनकुळेंनी म्हटलेलं आहे। तर ही मोठी बातमी आपण पाहतोय। कार्यकर्ता टिकवण्याची राज ठाकरेंची धडपड सुरू आहे। दुबार मतदार यादी 25 वर्षापासून असल्याचं बावनकुळेंनी कबूल केलेलं आहे। जनतेचं लक्ष विचलित करणे आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो खोटारडेपणा केला तो खोटारडेपणा करण्याचा प्रयत्न आहे। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांनी जागा दाखवली आहे, त्यामुळे आता काही खोटारडेपणा चालणार नाही। या मतदार यादीवर काँग्रेसचे आणि महाविकास आघाडीचे 31 खासदार निवडून आले। त्याच मतदार यादीवर चंद्रपूरचा खासदार निवडून आला, सावलीमध्ये आता आपण आहोत इथला खासदार निवडून आला। तीच मतदार यादी आहे आणि आता पराभव दिसतोय मुंबई महानगरपालिकेपासून तर सावलीपर्यंत, चांदाच्या बांध्यापर्यंत महायुती विजयी होणार आहे। आणि विजयी होण्यापूर्वी पराभवासाठी लागणारे कारण काँग्रेस पार्टी आणि उद्धव ठाकरे शोधतायत। दुबार तिबार नावं जे असतील त्याच्याकरता भाजपचे ऑब्जेक्शन आहे। सर्वात पहिले ऑब्जेक्शन घेणारी भारतीय जनता पार्टी आहे, कारण ऍडिशन होता डिलिशन होत नाही। आणि त्यामुळे एकदा पूर्ण मतदार यादीचं येणाऱ्या पुढच्या काळामध्ये संपूर्ण घरोघरी जाऊन त्या ठिकाणी याद्या बनवल्या पाहिजे। दुबार मतदार यादी ही आतापासून नाही आहे, मागच्या 25 वर्षापासून आहे। आम्ही सुद्धा हायकोर्टात आमचे देवेंद्र फडणवीस हायकोर्टमध्ये गेले होते या कारणाकरता। त्यामुळे दुबार यादी आजची नाही आहे। दुबार यादीवर तुमची लोकसभा झाली, विधानसभा झाल्या। जोपर्यंत संपूर्ण यादी स्क्रॅप होत नाही तोपर्यंत दुबार नोंदणी ही कमी होणार नाही, कारण डिलिशन करत नाहीये।